नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या शेती विषयक चॅनलवर आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण अशा पिकाविषयी माहिती घेणार आहोत जे अलीकडच्या काही वर्षात सर्वात फायदेशीर मानलं जातं आणि ते म्हणजे ड्रॅगन फ्रूट शेती. कमी पाणी, कमी देखभाल आणि जास्त दर. त्यामुळे हे पीक शेतकऱ्यांसाठी सोन्याची संधी ठरत आहे. सर्वप्रथम बघूया, ड्रॅगन फ्रूट नक्की आहे तरी काय? हे कॅक्टस कुटुंबातील एक वनस्पती आहे. म्हणजेच खेतीला जास्त पाण्याची गरज नाही. दुष्काळी भागातही हे छान वाढतं. या फळाची बाजारातील मागणी वर्षभर असते आणि शेल्फ लाईफ जास्त असल्यामुळे दूरच्या मार्केटपर्यंत वाहतूक करणं सोपं जातं. ड्रॅगन फ्रूट शेतीसाठी 20 ते 35 डिग्री सेल्सिअस तापमान उत्तम मानलं जातं. माती साधारण काळी, वालुकामय किंवा लाल कोणतीही चालते. फक्त पाण्याचा निचरा चांगला हवा. पाणी साचलं तर झाडं कुजू शकतात, त्यामुळे ड्रेनेज हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. रोप लागवडीबद्दल बोलायचं तर ड्रॅगन फ्रूट शेती प्रामुख्याने काँक्रीट खांबांवर केली जाते. एका खांबावर 3 ते 4 रोपं लावली जातात. साधारण 3 मीटर अंतर ठेवलं की झाडांची वाढ उत्तम होते. एका एकरात साधारण 450 ते 500 खांब बसू शकतात. ड्रॅगन फ्रूटची कटिंग्ज 15 ते 20 दिवसांत मूळ धरतात आणि साधारण 7-8 महिन्यात पहिले फूल येते. याची फुलं रात्री उमलतात, म्हणून याला नाईट ब्लूमिंग प्लांट म्हणतात. फूल आल्यानंतर 30 ते 35 दिवसात फळ काढता येतं. या पिकाला पाण्याची गरज खूप कमी असते. ड्रिप इरिगेशन हा सर्वात चांगला पर्याय आहे. उन्हाळ्यात 3-4 दिवसांनी एकदा आणि हिवाळ्यात 7-8 दिवसांनी एकदा पाणी पुरेसं असतं. पाणी कमी वापरूनही उत्पादन चांगलं मिळणं हे या पिकाचं मोठं वैशिष्ट्य. उत्पादनाबद्दल बोलायचं तर एक झाड साधारण 6 ते 8 किलो फळ देतं. बाजारात ड्रॅगन फ्रूटचे दर 150 पासून 250 रुपयांपर्यंत जातात, कधी-कधी त्यापेक्षाही जास्त मिळतात. म्हणूनच अनेक शेतकरी या पिकाकडे वळत आहेत. एकंदरीत पाहिलं तर ड्रॅगन फ्रूट शेती ही कमी खर्चात जास्त नफा देणारी शेती आहे. योग्य नियोजन, योग्य अंतर आणि वेळेवर पाणी हे 3 मुद्दे लक्षात घेतले तर तुम्हीही या पिकातून उत्तम उत्पन्न मिळवू शकता. जर तुम्हाला असं उपयुक्त शेतीविषयक मार्गदर्शन आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओत पुन्हा भेटू. नमस्कार.